हाय नमस्कार, मी बंटी बगारे. आज आपण आहोत करमाळा या ठिकाणी. बाजूलाच कमळा आईचं सुंदर असं मंदिर आहे आणि जे काही भाविक आहेत आईच्या दर्शनासाठी आलेले आहेत, आपण त्यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत. बघा, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर अशी वारी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात आनंदाने या ठिकाणी निघालेली आहे आणि संपन्न सुद्धा होत आहे. तरी जे काही वारकरी आहेत आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत. दादा कुठून आला? आम्ही इगतपुरी घोटी गावातून आलेलो आहे. त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आज 22 दिवसाचा प्रवास. सोलापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे तिसऱ्या जिल्ह्यामध्ये आज प्रवेश केला. इथं आज करमाळा कमलादेवीचं दर्शन केलं आणि वारीचा आनंद लुटता लुटता आमच्या सोबत आमच्या तालुक्याचे बंटी भाऊ पगारे हे आज आम्हाला इथं भेटले आणि त्यांनी आज साऱ्या वारीमध्ये आपल्या नदी मातेचे स्वच्छतेचा प्रचार इगतपुरी तालुका आणि त्र्यंबकेश्वर तालुका तिथून अहोरात्र त्यांनी आपल्या सोबत घेतला आणि वारकऱ्यांनी सुद्धा चंद्रभागेमध्ये गेल्यानंतर आपल्या चंद्रभागा मातेचं संगोपन चांगल्या पद्धतीने करावं, स्वच्छता करावं, चांगली ठेवावी ही सगळ्यांना नम्र विनंती. आज आमच्या सोबत आमच्या गावचे देवळ्या गावचे माजी सरपंच आमचे साडू, त्यांची पत्नी, आमची पत्नी आणि असे सर्व सहकुटुंब आम्ही यात्रेचा आनंद घेत आहे. जय हरी माऊली. धन्यवाद माऊली. बघा, निसर्गाने आपल्याला भरपूर काही गोष्टी दिलेल्या आहेत. निसर्गाची काळजी घेणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. आणि नदी म्हटली तर आपली माता, आपली आई, जर आपली आई जर स्वच्छ राहिली तर नक्कीच आपलं आरोग्य या ठिकाणी चांगलं आणि सुंदर राहील. बघा, महाराष्ट्रातील ज्या काही नद्या आहेत, इंद्रायणी असेल, गोदावरी असेल, चंद्रभागा असेल, दारणा नदी असेल, त्या नदीला आई मातेचा दर्जा मिळाला पाहिजे. हाच फक्त आमचा उद्देश आहे आणि या उद्देशांच्या अनुषंगाने आज त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या वारीमध्ये मला येण्याची संधी आई गोदावरी दारणा नदीने दिली. त्याबद्दल मी माझ्या आई गोदावरीचे म्हणजे उपकार नाही फेडू शकणार, कारण जे काही आहे तिच्यामुळेच आहे. आणि पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातील सर्व ज्या काही नद्या आहेत त्या पूर्णपणे अविरल, स्वच्छ, निर्मळ या ठिकाणी राहिल्या पाहिजेत. कारण लाखो भाविक, बघा, इंद्रायणी जर म्हटलं, इंद्रायणीची परिस्थिती अशी आहे का मला एक वाक्य या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. वारीच्या तोंडावर वारकऱ्यांच्या नशिबी प्रदूषित पाणी. वारीच्या तोंडावर वारकऱ्यांच्या नशिबी प्रदूषित पाणी हे वाक्य का म्हणावं लागतं? कारण नेहमी त्या ठिकाणी वारकरी येत असतात वारीसाठी, परंतु त्यांना चांगलं पाणी भेटत नाही. का? कारण केमिकल युक्त दूषित पाणी नदी पात्रात सोडल्यामुळं ती आई त्या ठिकाणी दूषित होते आणि सरकार त्या ठिकाणी कोणती दखल घेत नाहीये. त्यामुळे हा उपक्रम, जनजागृती मोहीम या ठिकाणी वारीच्या अनुषंगाने या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. आपण सर्वजण या उपक्रमास, जनजागृती मोहिमेस सहभाग घेत आहात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. आपलं सहकार्य, योगदान, प्रेम असंच राहो एवढीच फक्त विनंती करतो. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व वारकऱ्यांच्या वतीने विनंती करतो की बघा, नदी आपली माता आहे, तिला स्वच्छ आणि निर्मळ ठेवणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. ज्या काही कंपन्या आहेत केमिकल युक्त दूषित पाणी टाकून नदी मातेला खराब करत आहेत, त्या कंपन्यांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि जी काही अंमलबजावणी आहे या सर्व गोष्टीवर झाली पाहिजे. जे काही प्लॅन असतील आपण तयार करा. गोदावरी दारणा असेल, इंद्रायणी असेल, चंद्रभागा असेल, त्या नदीला आपण स्वच्छ आणि निर्मळ ठेवा. आता आपण एक दादा आहेत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. रामकृष्ण हरी. काय बोलू? आले काही आलो बरोबर, वारीसाठी आलोय, असं असं आहे अनुभव. हे वाक्य सांगायचं. बघा, नदी आपली आई आहे, मी एक वारकरी, नदी आपली आई आहे, तिला स्वच्छ आणि एकदम सोपं आहे दादा.
बोला चला काय महाप्रश्न काय बोला अच्छा या. गावचं सरपंच हा ना. काय नाही, वाईट नाही बोलायला पण कधी मी एक वारकरी या हरी माऊली मी एक वारकरी सर्व नद्यांना न्याय मिळाला पाहिजे तिचं नाव काय कोणतं इंद्रायणीचं घ्यायचं चंद्रभागेचं चंद्रभागाचा जा. आणि वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होता चंद्रका बागेची स्वच्छता झाली पाहिजे